फोटोग्राफर फोटोग्राफर हा? माझं एक छोटंसं काम होतं. मला अर्जंट पुण्याला निघायचंय. ती तन्वी. मी निघतो. काय ग, कुठे गेला शुब्बू? पुण्याला. अच्छा, तन्वीनेच बोलवलं असणार त्याला पुण्याला. आता पम्मीलाच काहीतरी करावं लागेल. ए के के चल 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 उतरू उतरू असंच असंच चल. काय रे, कुठं जायचंय? अरे पुण्याला. पुण्याला. पुण्याला हो. आता? अरे हो, आता वहिनी आली तन्वी सोबत मला भेटायला. चल लवकर. अरे बाबो, अरे वहिनी काय करतात तन्वी सोबत, आणि ते पण पुण्यात? आता ते तिथे जाऊन विचार. हा, आता गाडी चालू कर, लवकर निघायचे. ए भो, पुण्याला जायचंय, चौकात नाही. अरे म्हणूनच म्हणतो लवकर चल, म्हणजे वेळेत पोहोचू. बरोबर, चल चल. चल तन्वी, आपण आज जाऊया. नाही नाही, मला या कॉफी हाऊस मध्येच बसायचं नाहीये. मी माझी कालची पोस्ट पण डिलीट केली. अगं पण झालंय काय, सांगशील का मला? तुझा धीर साधा सरळ आहे असं सांगत होतीस ना. एक नंबरचा लफडेबाज येतो, हे तुम्हाला नाही माहित. असं काही नाहीये तन्वी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज माझा नाही, तुमचा झालाय. माझे तर डोळे उघडलेत. शुभंकरमुळे एका मुलीने गोळ्या घेऊन जग सोडलं. कितीतरी मुलींना सोडताना त्याने वाटेल ती कारणं दिली आहेत. आणि तुला माहितीये, एक गाव आहे पाथर्डी. हा, पाथर्डीची पण एक मुलगी आहे. तिच्याही सोबत ना याची फ्रेंडशिप आहे. आता फ्रेंडशिपच आहे का दुसरं काही, गॉड नो. आजकालची मुलं तर माहिती आहेत ना तुला. बरं आहे, पण मला वेळीच कळलं बाई. काल मी स्वतः याच कॅफेमध्ये त्याला एका मुलीसोबत पाहिलंय. काय? अश्विनी तर पाथर्डीहून इथे येणार नाही. ही मुलगी कोण आहे? नंदू, काय ग, कोणता मस्कर आहे हा? हा ना, माझा हब्बी ना मला सगळं मेकअपचं सामान अर्जेंटिनावरनं पाठवतो. माझा हब्बी दुबई मध्ये राहतो, माहितीये का? Wow. येस. ही साडी. OMG, अगं ही कोणती साडी आहे? मी तर तुला ग्रे साडी सांगितली होती. अगं नाही पम्मी, ती तू हीच साडी सांगितली होती. नंदू, कोणती साडी सांगितली होती मी? ग्रे साडी सांगितली होती तिने. पण राजनंदिनी ताई, तुम्ही तर तेव्हा तिथे नव्हता. OMG, अगं काय बोलतेस तू? नंदू नव्हती तिथे. नंदू, हो हो, अगं मी इथेच तर बसले होते. एक मिनिट. अश्विनी, काही झालंय का तुला? नाही, कारण तू अशी नाहीये सगळं. कामात एवढी गडबड का होतीये? आणि तू खूप शांत शांत पण आहेस मगासपासून. नाही ताई, मी ते कामात होते म्हणून तुम्हाला. नाही, काहीतरी तुझ्या मनात नक्की सुरू आहे. तर कामात अशी गडबड नसती झाली तुझ्याकडून. हे बघ, काय झालंय मला सांग. घरी काही प्रॉब्लेम झालाय का? नाही. मग हे बघ, मला तरी सांग काय झालंय ते. नाही नाही नाही, ती काही सांगणार नाही. सगळं काही ना मनात दाबून ठेवेल, व्हेरी क्लोज. सांगेल ना तर फक्त एकाच व्यक्तीला, शुभूला. आपण काय बाबा, आपण तर परके. अगं नाही पम्मी, ती तसं नाहीये. गप्प बस, असंच आहे सगळं. एक मिनिट. आपण एक काम करूया, आपण शुभंकरला इकडे बोलवून घेऊया. मग तू त्याला तर सांगशील ना सगळं काय?
एक काम कर, शुभंकरला बोलवून घे. कुठे आहे तो? ते बाहेर गेलेत. हा, त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला. ओ, आता येतंय माझ्या सगळं लक्षात. काय? नाही, तुझं कामात इथे लक्ष का नाही लागत आहे ते सगळं आता माझ्या नीट लक्षात येतंय. शुभंकर तिकडे पुण्याला गेलाय म्हणून असं होतंय ना? नाही, तसं तर काहीच नाहीये. मी दुसरी साडी घेऊन येते. हा, OMG. जमते तुला ऍक्टिंग वॅक्टिंग. अगं गेल्या 4 वर्षांपासून मी एकच सिरियल करते, त्यामुळे आता काहीतरी वेगळं करायला मिळालं ना, मग मज्जा आली मला पण. OMG, सो सॅड ना. पण माझं असं नाही. मी रोज वेगळे कॅरेक्टर करत असते. कधी सिरियल, कधी वेब सिरीज, कधी एक मिनिट हा मम्मी, मला ना एक प्रश्न पडलाय. आता त्या मुलीने शुभंकरला होकार कळवलाय, मग आपण हे जे काही आशू, शुभंकर, हे सगळ्या गोष्टी, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण कसं मॅनेज करणार आहे आता? मम्मी तिथे काय कमी. माझं ठरलंय. मला पसंत आहात तुम्ही. काय? ताई, मी आत्ताच्या आत्ता नगरला येते आणि तुझ्या सासू समोर स्वतः शुभंकरला नकार देणार आहे. म्हणजे म्हणूनच त्या मुलीने नकार दिलाय. आता तिने जरी नकार दिला असला ना, तरी आधी दिलेल्या होकारामुळे शुभ आणि आशू यांचं नक्की जुळेल बघ. मग आता त्या होकाराचं भांडवल करायला नको काय? येस, जुळतंय. यार के सगळं तुझ्यामुळे होतंय रे. अरे भाऊ, मी काय केलंय? तिची तेच बंद पडली. अरे मी गाडी बद्दल बोलतच नाहीये. तुझ्यामुळे आता मला पुण्याला जावं लागतंय. तू का माझ्या आईला खोटं सांगितलंस की तुझे काका पुण्याला ऍडमिट आहेत? हा, आता मी फसलो ना. तुझं काय? वहिनी तिथे पुण्याला येऊन बसलीये, त्यात तुझी ही मनचली. अरे भो, तुला यायला जायला जर उशीर झाला तर सेफ साईड म्हणून सांगितलं की काका पुण्याला ऍडमिट आहेत, तर तुमच्या वहिनी साहेब डायरेक्ट पुण्यालाच जाऊन पोहोचल्या. तरी नशीब काका नगरला ऍडमिट आहे असं सांगितलं नाही, नाहीतर बाई चाल्या असत्या काकांना भेटायला. झालं? हा झालं. आता मला सांग, पुण्याला कसं पोहोचायचं? अरे तू कशाला टेन्शन घेतो? ही आहे ना आपली मंचली, तू बस. मनचली. हा? के तू ना तुझी गाडी घेऊन बस, मी जातो. अरे हा, जा जा जा, पायी जा. आणि पुण्याला पोहोचल्यावर फोन करा मला. अरे वा, आला का तू? एवढा तावाने निघाला ते वहिनी आल्या म्हणून की त्या बैला भेटायचंय म्हणून? तन्वी, आपण इथे बसूयात का? इथे इथे तर मी मुळीच बसणार नाही. तुझा दीर आणि ती मुलगी ना काल इथेच बसली होती. बरं ठीक आहे, मग आपण इकडे बसूया.
चल. लेट झालंय ताई, मी निघते आता. तन्वी अगं थांब, येतच असेल शुभंकर. अगं अडकला असेल कुठेतरी. कुठेही अडकला नसणार आहे, कोणाला तरी स्वतःच्या जाळ्यात अडकवलं असणार आहे. काल ती मुलगी होती ना, हा तीच असेल सोबत. असं काही नाहीये तन्वी. ताई तू म्हणालीस ना म्हणून मी आली इथे. आता माझ्याकडे वेळ नाहीये, तू पण जा नगरला, मी निघते. तन्वी अगं थोडा वेळ थांब ना, येतच असेल शुभंकर आता. नाही तन्वी अगं कुठे राहिला हा? परत वहिनीचा फोन. मग उचल ना. हा, आणि काय सांगू? अरे थांब. हॅलो हॅलो. हा शुभंकर, अरे कुठे आहेस तू? वहिनी मी बोलतोय. के भाऊजी, अहो काय झालं? माझे काका वारता वारता वाचले हो. काय? म्हणजे ते खूप सिरियस आहे तो, आणि शुभंकर त्यांच्या बाजूला बसलेला आहे. तो येणारच होता तुम्हाला आणि तन्वीला भेटायला. तुमच्या सोबत कॉफी हाऊस मध्ये चहा पण पिला असता त्याने, पण माझे काका. अहो ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या काकांची. चहा काय नंतर पण पिता येईल. ठेवते हा मी, काळजी घ्या तुम्ही. आता तुमची इच्छा असेल, तुमच्या गाडीची इच्छा असेल तर आपण जाऊया परत. हो, अश्विनी पण एकटीच असेल ना? काय? म्हणजे अश्विनीवर कामाचा ताण पडला असेल ना, तू असला की तेवढीच तिला मदत पण होईल ना. हा, नंदू अगं वाच ना स्क्रिप्ट. तुला माहिती ना मला रिहर्सल लागते म्हणून. मी रिटेक अजिबात देत नाही. चल चल पटकन वाच. मला ना ऍक्च्युली इथे एक डाऊट होता. OMG, तुम्ही हे डाऊट्स आधी का नाही क्लिअर करत? सच अ वेस्ट ऑफ टाइम. चल वाच. मम्मी दी चहा. आशू, काय हे काय करतेस तू? काही होतंय का तुला? काय झालं पम्मी दी? अगं हा चहा सांडला असता ना तिच्या अंगावर. हो मग हेच म्हणते मी. आधी ना मला तुझ्या कामाचं खूप कौतुक वाटायचं, पण आता ना मला त्रास होतोय. पम्मी अगं जाऊ देत ना, चुकून झालं असेल.
लक्ष नसेल ना तिचं. अगं तेच म्हणतेय ना मी, लक्षच नाहीये हिचं. काय चाललंय आशू, तुला काम करायचं नाहीये का? घरी जायचंय का काही भलतच कारण आहे तुझं? काय मग अशी काहीतरी वेगळीच साडी घेऊन आली होतीस तू, काय चाललंय तुझं? आधी ना मला तुझ्या कामाचं खूप कौतुक वाटायचं, पण आता ना मला त्रास होतोय. पम्मी, अगं जाऊ देत ना, चुकून झालं असेल, लक्ष नसेल ना तिचं. अगं तेच म्हणतेय ना मी, लक्षच नाहीये हिचं. काय चाललंय आशू, तुला काम करायचं नाहीये का? घरी जायचंय का काही भलतच कारण आहे तुझं? काय मग अशी काहीतरी वेगळीच साडी घेऊन आली होतीस तू, काय चाललंय तुझं? अगं हिला ना आर्थिक मदत व्हावी म्हणून मी हिला इथे घेऊन आली, तर हिचं काहीतरी भलतच. इकडे चहा घेऊन आली होतीस ना, मग चहा तर दे तिला. मला नकोय. ए जमतंय तुला ऍक्टिंग वॅक्टिंग. पण पम्मी, इतकं उगाच बोलली सगळं तू तिला. तिला किती वाईट वाटलं असेल. पण निशाणा बरोबर लागलाय. हॅलो आई, कशी आहेस ग? काम कसं चालू आहे तिथे? चालू आहे. चालू आहे का चांगलं चालू आहे? चांगलं चालू आहे. तू तुझं काम व्यवस्थितच करणार, मला खात्री आहे ना. का ग, काय झालं? काही नाही ग, तुझी आठवण आली ना म्हणून फोन केला. तिथं सगळं व्यवस्थित आहे ना? व्यवस्थित, हो सगळं व्यवस्थित आहे. सगळे तिथं, फोटोग्राफर पण आहे. तू काळजी नको करू. शुभंकर पण आहे ना तुझ्या बरोबर, मग मला कसली काळजी. लवकर काम आटपून लवकर ये, आणि शुभंकरला पण सांग यायला. अगं त्यांच्याकडे एवढा वेळ कुठे असतो. अगं मैत्रिणीसाठी नसेल, पण आईसाठी नक्की वेळ काढेल तो. काळजी घ्या. हा ठेवते. हा आशू, काय ग, काय झालं? अगं आईचा फोन होता. काय ग, रागवलीस का मोठ्या बहिणीवर? अगं नाही पम्मी दी, मोठी बहीणच ना तू, मग राग कसा येणार? आणि माझं चुकलं म्हणूनच तू ओरडली ना. खरं सांगू का, तू चुकलीच नाहीयेस, पण नक्कीच काहीतरी तुझं बिनसलंय. काल तुम्ही पुण्याहून आल्यापासून बघतीये मी, तुझं ना लक्ष नाहीये कुठे. कसला तरी विचार करतेस तू. काही झालंय का? अगं नाही पम्मी दी, तसं काहीच नाहीये. OMG, पम्मी दिशी खोटं बोलतीयस? खोटं? कसलं खोटं? हेच की शुभू तुझा चांगला मित्र आहे आणि तो इथे नाहीये, कुणाला तरी भेटायला गेलाय. याचंच तुला वाईट वाटतंय ना? अगं नाही पम्मी दी, तू समजते तसं खरंच काही नाहीये. अगं आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आणि पम्मी ती फोटोग्राफरच्या आयुष्यात जर कोणी येतंय तर चांगलंच आहे ना. मी तर फक्त मैत्रीण आहे. आणि पम्मी दी, अगं वाईट वाटण्यापेक्षा मी त्या दोघांचं म्हणजे तन्वी आणि फोटोग्राफरचं नातं अधिक घट्ट होण्यासाठी मैत्रीण म्हणून आमच्यातलं हे अंतर तसंच ठेवे. ते अंतर मी कधीच कमी होऊ देणार नाही.
OMG